नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण विभाग 4 लेखन कौशलम यातील उपप्रश्नाचं अध्ययन पूर्ण केलं आहे, ज्याच्यामध्ये धातू, अव्यय यापासून वाक्य निर्माण करणं आणि याला अथवामध्ये संस्कृत भाषेमध्ये अनुवाद करा हा भाग आपण समजून घेतला. एकंदरीत 4 गुणांचा भाग व्यवस्थितपणे घेतल्यानंतर अगदी प्रश्न 4आ मध्ये आपणाला निबंध लेखनाचं कौशल्य आणि याच्या सोबतीला अथवामध्ये चित्र पाहून वाक्य निर्माण करणं या कौशल्यांचं अध्ययन करायचं आहे. अगदी अध्ययनाकडं जात असताना जाणीवपूर्वक 1, 2, 3 गोष्टी मी तुमच्या स्मरणात आणून देतोय. इयत्ता 8वी 9वी मध्ये आपण वाक्य निर्मितीचं कौशल्य उत्तम पद्धतीने अवगत केलंय. त्याचा आधार, त्याचा उपयोग, त्या अनुभवाचा फायदा आपणाला या निबंध प्रकरणामध्ये आणि या चित्र पाहून वाक्य निर्माण करण्याच्या प्रकरणामध्ये पुरेपूर घ्यायचं हे विसरू नका. चला, 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये मम प्रिय या शीर्षकासोबतीला एकूण 7 विषय दिलेले आहेत, 7 निबंध दिलेले आहेत. अगदी याच्यामध्ये पहिला आहे मम प्रिय कवी. आता माझा आवडता कवी असं मराठीमध्ये म्हणण्याच्या ऐवजी आपण संस्कृतामध्ये त्याचा विचार करणार आहोत. मम प्रिय कवी. आता मला वाटलं रवींद्रनाथ टागोरांना आपण प्रिय कवी म्हणून स्वीकारावं आणि त्या रवींद्रनाथांविषयी मी अगदी 7-8 वाक्य तुमच्यासमोर मांडतोय, लिहिलेली आहे, ते दाखवतोय. एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात घ्यायची आहे, मम प्रिय मग कवी, पक्षी, राजा अथवा उत्सव, वेळ यांचं वर्णन करत असताना ते प्रिय का आहेत याचे उत्तरं आपणाला स्पष्टपणे द्यावी लागणार आहे. आणि हे स्पष्टपणे देत असताना त्यातलं व्याकरण अशुद्ध नसावं, ते वाक्य किमान 4 शब्दांचं असावं, त्या वाक्याचा अर्थ दुसऱ्या वाक्याशी जुळणारा असावा. या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तर चला मग आपण पहिल्या निबंधाकडे जाऊयात. मम प्रिय कवी रवींद्रनाथ टागोर. गुरुदेव इति नाम्ना प्रसिद्ध कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर. गुरुदेव या नावानं प्रसिद्ध असणारे कवी रवींद्रनाथ ठाकूर. सः विश्वविख्यात कवी, शिक्षक, दार्शनिक च अपि आसीत्. ते विश्वविख्यात कवी, शिक्षक, तत्ववेत्ते होते. सः भारतीय साहित्यस्य नोबेल पारितोषिक विजेता अपि अस्ति. ते भारतीय साहित्याच्या लेखनातून नोबेल पारितोषिक विजेते असणारे कवीही आहेत. यस्य रचनाद्वयं देशद्वयस्य राष्ट्रगीतं जातं भारतस्य बांगलादेशस्य च. ज्यांच्या 2 कृती 2 देशांची राष्ट्रगीतं आहेत, भारत आणि बांगलादेश. तस्य आध्यात्मिकानां काव्यानां संग्रहाणां गीतांजली. त्यांच्या आध्यात्मिक काव्याच्या संग्रहाचं नाव गीतांजली असं आहे. सर इति उपाधिना आंग्ल सर्वकारेण गौरवितः. त्यांना इंग्रज सरकारने सर या पदवीनं गौरवित केलं होतं. ईदृशः संवेदनशील कवी मम प्रिय कवी एव. अशा प्रकारचे संवेदनशील असणारे कवी माझे आवडते कवी आहेत. अगदी जाणीवपूर्वक मी अर्थ तुमच्यासमोर ठेवतोय, कारण त्यातील एखादा शब्द अनोळखी राहू नये, त्याचा अर्थ आपणाला लागणार नाही असं होऊ नये. अपेक्षा अशी आहे की अशाच प्रकारचा निबंध आपण आपल्या भाषेत म्हणजे आपल्या रचनेमधून तयार केलं तरी चालेल, किंवा याच निबंधातील वाक्य लक्षात ठेवून त्या लेखनाचा सराव केला तरीही चालेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला 3 निबंध येणार आहेत. 3 पैकी आपल्याला 1 निबंध सोडवायचा आहे आणि हा
प्रश्न चौथा आ विभाग 5 गुणांना आहे बरं का. हे 5 गुण आहेत आपल्यासाठी. तर मग मम प्रिय कवीही हा निबंध पूर्ण केल्यानंतर आपण दुसऱ्या निबंधाकडे जाणार आहोत. मम प्रिय खगः शुकः. शुकः नाम पोपट, माझा प्रिय पक्षी पोपट. अस्माकं गृहसंकुले नैके खगाः दृश्यन्ते. आमच्या घराच्या अंगणामध्ये अनेक पक्षी पाहायला मिळतात. तेषु मम प्रियः खगः शुकः. त्यापैकी माझा आवडता असणारा पक्षी शुक आहे, अर्थात पोपट आहे. तस्य वर्णः हरितः चंचूच रक्ता. त्याचा रंग हिरवा आहे आणि चोच लाल आहे. चंचू चोच, रक्ता लाल. सह वृक्षस्य कोटरे निवसती. तो झाडांच्या ढोलीमध्ये, कोटऱ्यामध्ये राहतो. आकाशे स्वेच्छया विहरती. आकाशामध्ये स्वच्छंदपणे विहार करतो. सह मरीचिकाः बीजपूरफलं खादती. तो मिरची आणि पेरू इत्यादी खातो. बरं का. सह मरीचिकाः बीजपूरफलं च खादती. तो मिरची आणि पेरू इत्यादी खातो. डाळिंबं शुकाय अतीव रोचते. डाळिंब पोपटाला खूप आवडते. सह विठू विठू इति वदती मधुरम गायती च. तो विठू विठू असे बोलतो आणि गोड गायन सुद्धा करतो. शुकः मनुष्य शब्दानाम अनुकरणमपि करोति. पोपट मानवी शब्दांचं अनुकरणही करतो. यथा वयं वदामः तथैव स रटति. जसे आपण बोलतो तसेच तो बोलतो, रिपीट करतो. स अतीव मनोहारी. तो अतिशय मन रमवणारा आहे. अहम शुकाय स्पृहयामी. मी पोपटाची खूप इच्छा करतो, स्पृहा करतो. आता या ठिकाणी पहा, अस्माकं गृहसंकुले नैके खगाः दृश्यन्ते आणि तेषु मम प्रियः खगः शुकः. आणि त्यानंतर हे तिसरं वाक्य स अहम शुकाय स्पृहयामी. हे जे वाक्य आहे ते साधारणपणे अगदी प्रारंभीचे आणि समारोपाचे म्हणून. त्याच्याशिवाय असणारे 4 अगदी 5 वाक्य आपले शुद्ध स्वरूपामध्ये येणं अपेक्षित आहे. हा मम प्रिय खगः शुकः हा निबंध आहे, तो आपल्या पुस्तिकेमध्ये जशास तसा आलेला आहे, तोच मी इथं घेतलेला आहे. अगदी सोपी वाक्यरचना, सहज लक्षात येणारी वाक्यरचना आणि लिहायलासुद्धा सुलभ शब्द. अगदी खूप मोठे मोठे शब्द नाहीत किंवा जोड शब्द टाळण्याचा प्रयत्न करून आपण निबंध लिखाण घेतलं आहे. ठीक, पुढं चला. तिसरा निबंध. मम प्रियः नेता. माझे आवडते नेते शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना आवडतं नेतृत्व म्हणून आपण लिहू किंवा वर्तमानामधील कोणता नेता आपणाला आवडत असेल त्याचे नाव आपण घेऊ शकता. पण त्यांचं कार्य काय आहे हे आपणाला जाणता आलं पाहिजे आणि संस्कृतमधून त्याचे 5-7 वाक्य छानपैकी तयार करता आले पाहिजेत, हे विसरू नका. ठीक, चला. जिजाऊ शहाजी राजयोः शिवः सुपुत्रः. जिजाबाई आणि शहाजी राजांचा मुलगा राजे शिवाजी. राजनीतौ दादोजी कोंडदेव तस्य गुरुः. राजनीतीमध्ये दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु. समर्थ रामदास स्वामी तस्य पारमार्थी गुरुः. समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे आध्यात्मिक गुरु. मोघलानाम अत्याचारं दृष्ट्वा शिवः क्रुद्धः अभवत्. मोघलांचा अत्याचार पाहून शिवाजी महाराज रागवले होते. समविचारिणां तरुणानां संघं कृत्वा स एतैः शासकैः सह विद्रोहं कृतवान्.
समविचारी असणाऱ्या तरुणांचा संघ करून समुदाय बनवून त्यांनी मोघल इत्यादी शासकांच्या विरुद्ध बंड केलं, विद्रोह केला. अफझल खानस्य उदरपाटनम, शायस्तेखानस्य अंगुलीछेदनम, सिद्दी जोहरस्य वंचनम, एतानि साहसकृत्यानि तस्य चातुर्यं तथा पराक्रमं प्रकटयति. अफझल खानांचं पोट फाडणं, शाहिस्ते खानांचे बोट तोडणं किंवा सिद्दी जोहरला फसवणं या काही साहस किंवा पराक्रम त्यांनी प्रकट केले, दाखवून दिले. शक्तेः तथा युक्तेः समयोचितः प्रयोगः तस्य वैशिष्ट्यम. शक्ती तसेच शक्ती आणि युक्ती यांचा योग्य वेळी उपयोग करणं हा महाराजांचं लक्षण होतं, वैशिष्ट्य होतं. स एव नृपराज मह्यम अतीव रोचते. तेच राजे किंवा स एव नेता मह्यम अतीव रोचते. अगदी ते नेते म्हणून, नृपराज म्हणून मला अतिशय आवडतात. पुढं चौथा निबंध आहे पहा. मम प्रिय उत्सव दीपावली. अगदी तर तुम्ही वेगवेगळ्या उत्सवांना स्वीकारू शकता, त्याचं बंधन नाही. पण एक उदाहरण तुमच्यासमोर यावं, कसं लिहावं निबंध म्हणून याला मी लिहिलंय, समोर घेतलंय तुमच्या. ठीक, चला. कार्तिक मासस्य अमावस्यां दीपोत्सव संपद्यते. कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दीपावली उत्सव साजरा केला जातो. दीपानाम आवलिः एतस्य पर्वस्य शोभाविशेषः. दीपानाम आवलिः, दिव्यांची रांग, दिव्यांची आरास या उत्सवाचं विशेष शोभा असते. एषः उत्सवः गोवत्सः द्वादशीतः तुलसी विवाहपर्यंतं संपद्यते. हा उत्सव अगदी गोवत्स एकादशीपासून बारशीपासून तुलसी विवाहपर्यंत साजरा केला जातो. गोवत्स द्वादश्या महिला संवत्सां धेनुं पूजयन्ति. या गोवत्स बारशीला महिला गायी आणि त्यांच्या वासरांची पूजा करतात. धनत्रयोदश्यां जनाः धनस्य पूजां कुर्वन्ति. धनत्रयोदशीला लोक धनाचीही पूजा करतात. नरक चतुर्दश्यां जनां स्नानं कृत्वा श्रीकृष्णं पूजयन्ति. अगदी नरक चतुर्दशीला लोक स्नान करून श्रीकृष्णांची पूजा करतात. एतस्मिन् दिवसे श्रीकृष्णेन नरकासुरः हतः. याच दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराला ठार केलं. अमावस्यां सायंकाले लक्ष्मीपूजनं भवति. अमावस्येच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन होतं. एतस्मिन् दिने वणिजः आयव्ययपुस्तिकाम् आरभन्ते. याच दिवशी व्यापारी आयव्ययपुस्तिकाम, अगदी खर्च आणि नफा किंवा ही पुस्तिका लिहायला सुरुवात करतात. ईदृशः एषः उत्सवः मम अतीव प्रियः. हा उत्सव मला अत्यंत आवडतो, अतिशय माझ्यासाठी तो प्रिय आहे. त्यानंतर पाचवा निबंध आहे पहा. मम प्रियम पुस्तकम श्यामस्य माता. माझं प्रिय पुस्तक श्यामची आई. श्यामची आई इति मराठी भाषायां प्रसिद्धं पुस्तकं मम प्रियम पुस्तकम. श्यामची आई हे प्रिय पुस्तक, माझं आवडतं पुस्तक आहे. साने गुरुजी महोदयेन कारागृहे आत्मनः मातुः कथा मित्रेभ्य कथितः. साने गुरुजी महोदयांनी कारागृहामध्ये
आपल्या आईच्या गोष्टी मित्रांना कथन केल्या, सांगितल्या. तासाम संग्रहणाम एतत् पुस्तकम, त्याच गोष्टींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक. महोदयस्य भाषाशैली अतीव प्रसादयुक्त, गुरुजींची भाषाशैली अतिशय प्रसन्न करणारी. पुस्तके वर्णिता प्रसंगः अपि रोचकः, पुस्तकामध्ये वर्णन केलेले प्रसंग सुद्धा अत्यंत रोचक आहेत. अस्य पुस्तकस्य आधारेण कृतः चित्रपटः अपि मया दृष्टः, या पुस्तकाच्या आधाराने निर्माण केलेला चित्रपट सुद्धा मी पाहिला. मात्रा कृता संस्काराः इत्येव अस्य पुस्तकस्य विषयः, आईने केलेले संस्कार हाच या पुस्तकाचा विषय आहे. श्यामस्य माता अचिरादेव सर्वेषां बालकानां माता अजायत इति केनापि उक्तं तत् सत्यमेव. श्यामची आई दीर्घकाळापर्यंत निरंतर सर्वच बालकांची आई झाली असं कोणीतरी म्हटलं ते खरोखर वास्तविकच आहे, सत्यच आहे. एतत् पुस्तकं मह्यम अतीव रोचते, खरोखर हे पुस्तक मला खूपच आवडतं. हा 5वा निबंध आपण तयार करायला काही हरकत नाही, खूप सोपं आहे ना. वाक्यरचना साधी, सहज आहे, सरळ सरळ लिहिता येणार आहे. श्यामची आई हे पुस्तक ज्यांना आवडत नाही त्याला मला वाटतं त्यांचं बालपण हरवून गेलंय है ना. चला पुढं. मम प्रिया भाषा, माझी आवडती भाषा अर्थात संस्कृत भाषा. यद्यपि मराठी भाषा मम मातृभाषा अस्ति तथापि संस्कृत भाषा एव मम प्रिया भाषा. जरी मराठी भाषा माझी मातृभाषा असली तरी सुद्धा संस्कृत भाषा माझी आवडती भाषा आहे. अष्टम्यां कक्षायां एतस्याः भाषायाः अध्ययनं शालायां प्रारब्धम्. 8व्या इयत्तेत या भाषेचा अभ्यास शाळेत आरंभ झाला. तस्मात् पूर्वमेव अनया भाषया सह मम परिचयः संजातः. त्यापूर्वीच या भाषेसोबत माझा परिचय झाला. तेव्हापासून नैकानि मधुराणि सुभाषितानि मया कंठस्थीकृतानि, अनेक गोड असणारी सुभाषित मी पाठसुद्धा केलीत. प्रसंगतः मम अध्यापकः अति सर्वत्र वर्जयेत व अतिपरिचयात अवज्ञा व अन्यानि संस्कृत वचनानि संभाषणे लीलया प्रयुक्ते. प्रसंगवशात माझे गुरुजी अति सर्वत्र वर्ज करावे किंवा अति परिचयात अवज्ञा होते या किंवा अशा प्रकारच्या अनेक संस्कृत वचनांचं त्यांच्या संभाषणामध्ये सहज उपयोग होतो. तानि वचनानि श्रुत्वा अहमपि तेषाम् उपयोगं सम्यक्तया करोमि. ती वचनं ऐकून आम्ही सुद्धा त्यांचा उपयोग सहज करू लागलो. कदाचित मम संस्कृत अध्यापकः मह्यं कालिदासस्य वा अन्येषां कवीनां विषये कथयति. कधी आमचे संस्कृत अध्यापक आम्हास कालिदासांच्या किंवा दुसऱ्या कवींच्या विषयी अगदी कथन करतात, सांगतात, बोलतात. अस्मिन् कारणे मम प्रिया भाषा संस्कृत भाषा एव. याच कारणाने संस्कृत भाषा ही माझी अत्यंत प्रिय असणारी, आवडीची असणारी भाषा आहे. ठीक. 6वा निबंध आपण 5 मार्काच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलोय पहा आहे ना. अगदी 6 निबंध आपण पूर्ण केले. तर 7वा निबंध आहे भारतीय प्रसिद्धम स्थलम. भारतीय प्रसिद्ध स्थळ, भारतातलं प्रसिद्ध असणारं स्थळ कन्याकुमारी असं त्याचं नाव आपण स्वीकारलं, या निबंधाकरिता स्वीकारलंय बरं. गतवर्षे अहं च मम कुटुंबै सह कन्याकुमारीं विवेकानंद स्मारकं दृष्टवान. गेल्या वर्षी मी माझ्या कुटुंबासोबत
कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारक पाहिलं. गेल्या वर्षी मी आणि माझ्या कुटुंबियांनी कन्याकुमारी इथं असलेलं विवेकानंद स्मारक पाहिलं. रामेश्वर दर्शनं कृत्वा वयं सर्वे नौकया विवेकानन्दशिलायां विराजमानं भव्यं स्मारकं द्रष्टुम् उत्सुकाः अस्म. रामेश्वराचं दर्शन करून आम्ही सर्वजण नौकेने विवेकानंद शिलेवर विराजमान झालेलं भव्य स्मारक पाहण्यासाठी उत्सुक झालो. विवेकानंद महोदयः अस्यां शिलायाम् उपविश्य ध्यानधारणाम् अकरोत्. विवेकानंद महोदयांनी याच शिलेवर बसून ध्यानधारणा केली होती. तेषां सन्मानार्थम एतत् स्मारकं निर्मितम. त्यांच्याच सन्मानाकरिता हे स्मारक निर्माण केलं. नैकैः भारतीयाः तत्र गत्वा मातृभूमेः सेवार्थं प्रेरणां लभन्ते इत्यत्र न संशय. अनेक भारतीय तेथे जाऊन मातृभूमीच्या सेवेसाठी प्रेरणा मिळवतात यात संशय नाही. विवेकानंदस्य प्रतिमा, ध्यानमण्डपः, सभामण्डपः इत्यादयः स्मारकस्य विभागाः प्रेक्षणीयाः. विवेकानंदाची प्रतिमा, ध्यानमंडप, सभामंडप इत्यादी स्मारकाचे वेगवेगळे विभाग खरोखरच प्रेक्षणीय आहेत आणि म्हणूनच हे स्थळ मला खूपच आवडतं. हे 7 निबंध व्यवस्थितपणे अभ्यासावेत जेणेकरून आपल्या अध्ययनामध्ये अडथळा राहणार नाही आणि आपण पूर्णत्वाच्या दिशेनं पुढे जाऊ लागलेलो आहोत याचा अनुभव आपल्याला येत जाईल. ठीक आहे. पुढं याला अथवामध्ये पुढची कृती आहे. सहाय्यक शब्दानाम आधारेण 5-7 वाक्यात्मकं चित्रवर्णनं करून. अगदी चित्रासोबत दिलेल्या शब्दांच्या आधारानं चित्र पाहत आपण त्यांचं 5 किंवा 7 शब्दांमध्ये वर्णन करावं अशा अपेक्षेनं ही कृती आपल्याला आलेली आहे बरं का. अगदी तुमच्या समोर मी हे चित्र ठेवतोय है ना. तुम्हाला हे चित्र व्यवस्थितपणे पाहायला मिळत आहे ना. वर चित्राचे शीर्षक आलेले आहे. शक्यतो तुम्हाला तिथे शीर्षक येईल अथवा न येईल सांगता येत नाही आहे नाही. इथं मध्ये शब्द लिहिला आहे सूचना फलकम. त्यानंतर इथं आलेलं आहे विद्या मंदिरम. त्याच्या खाली आलेलं इथं घंटा. त्यानंतर हा विद्यार्थी सायकलवरून जातो तिथं लिहिलेलं आहे द्विचक्रिका. त्यानंतर इथं लिहिलेलं आहे जलकुपी. वर बॉटल देते आई एका तिच्या मुलाला है ना जलकुपी. त्यानंतर इथं छोट्या मुलीला घेऊन जाणारा तिचा भैया दिसतोय. दोघांच्या पण पाठीवर छोट्या छोट्या बॅग आहेत. तिच्या बॅग बाण दाखवत तिथं लिहिलं आहे स्वीटह है ना. इथं शाळेचं अगदी द्वार दिसायला लागलं गेट. त्याच्या बाजूला अगदी सेवक काका रक्षक काका थांबलेली आहेत है ना. हे चित्र पाहिल्यानंतर चित्रातील शब्द आपल्याला पाहायला मिळू लागलेली आहेत आणि शेवटी मंजुषेमध्ये म्हणजे कंसामध्ये 5 शब्द दिलेले आहेत पहा. अर्थात ती क्रियापद पाहायला मिळत आहेत. ददाती, स्वीकरोती, पृच्छती, आहुयती, नादयती है ना. आणि त्यांच्या आधारानं आपणाला वाक्य निर्माण करायचे आहेत. आता पहा इथं पहिलं क्रियापद आलेलं आहे ददाती. अरे ह्या सर्व चित्रामध्ये पाहिल्यानंतर कोण कोणाला काय देतं है ना याचं निरीक्षण केलं की आपणाला लक्षात येईल. माता बालकाय जलकुपीम ददाती है ना. माता बालकाय जलकुपीम ददाती.
पहिलं वाक्य आपलं पूर्ण झालं. ददातीचा उपयोग झाला, जलकुपीचा उपयोग झाला. ठीक आहे ना. अगदी त्याच्यानंतर दुसरं क्रियापद आहे बघा, स्वीकरोती. मग आता कोण कोणाकडनं काय घेतं तर इथंच आणखीन लक्षात येतं. बालक है ना, स्वीकरोती है ना, बालक मातया, मातेकडून, जलकुपीम स्वीकरोती, मातेकडून आईकडून जलकुपी स्वीकरोती किंवा गृह्णाती. त्यानंतर तिसरं क्रियापद आहे बघा, पृच्छते. आता इथं विचारणारा साधारणपणे इथं रक्षक थांबलेला दिसतोय, विद्यार्थी आज जाऊ लागलेला आहे ना. मग कोण कोणाला काही विचारत असेल का, तरी शक्यता आहे बोलण्याची दिसते, म्हणून आपण आपल्याला वाक्य तयार करता येईल. छात्र सेवकम अथवा शालारक्षकम पृच्छते, किंवा बालिका भ्रातरम किमपि पृच्छति, किंवा सेवक. ठीक आहे. त्याच्यानंतरचं क्रियापद आहे पहा, आहुयती, बोलावणे. आहुयती, बोलावणे. आता बोलावणे या अर्थानं काही दिसतंय का या चित्रामध्ये? आवाहन करणे, बोलावणे असं तर काही जाणवत नाही स्पष्ट पाहिल्यानंतर, ठीक आहे. पण आपल्याला याच्यावर वाक्य जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की एक अध्यापिका किंवा कोणीतरी मॅडम पुढे जाऊ लागले, अगदी दिसायला लागलेले सूचना फलकाच्या आसपास, आणि अगदी त्यांचा हात वर दिसतं, कदाचित सूचना लिहित असतील किंवा कोणाला तरी बोलवत असतील. म्हणून आपणाला इथं वाक्य निर्माण करता येईल, अध्यापिका सेवकम आहुयती. अध्यापिका सेवकम आहुयती. त्याच्यानंतरचं क्रियापद आहे नादयती. आता इथं घंटा शब्द प्रयोग आलेला आहे. सेवक घंटाम नादयती. जवळपास पहा 6 वाक्य आपल्याला तयार करता येतात. ददाती, देणे, स्वीकरोती, स्वीकारणे, पृच्छती, विचारणे, आहुयती, बोलावणे, नादयती, वाजवणे, है ना. आता गच्छतीवर वाक्य तयार करता येईल. विद्यालये बालः बालिका च गच्छति, अत्र एकः द्वारपालः तिष्ठति, अध्यापिका अपि विद्यालये गच्छति, सूचनाफलके अध्यापिका सूचनां लिखति. मग असे सुंदर सुंदर छोटी छोटी 3, 4, 5 शब्दांपर्यंतची वाक्य आपणाला तयार करता यावीत, या अपेक्षेनं ही कृती मध्ये ठेवलेली आहे. आणि मला अगदी तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही ही कृती छानपैकी पूर्ण कराल बरं का. तर इथं दुसरी कृती एक आली आहे पाहे, है ना. इथं चित्रामध्ये विशेष काही शब्द दिले नाहीत, पण इथं शब्द खाली आलेला आहे मंजुषामध्ये. सूर्य, पर्वत, वृक्ष, नदी, जलम उदयती, खगाः, मेघः, गुल्मकम. याच्यामध्ये क्रियापद कमी दिसायला लागले, म्हणजे क्रियापद एकच पाहायला मिळते. पण आपल्याला या चित्राकडं पाहायचं आहे, या शब्दांकडं पाहायचं आहे आणि वाक्य निर्माणाकडं निघायचं आहे. चला याचा एक आपण छानपैकी सराव करूयात बरं का मित्रांनो. अगदी तुम्ही म्हणाल की सर शब्द आणि वाक्य यांचा मेळ घालणं आम्हाला जमेल का हो? अरे निश्चित जमेल, फक्त प्रयत्नाला सुरुवात करा. मग याचा सराव करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्या स्वतःच्या तोडक्या फोडक्या लेखणीतून चित्र निर्माण करा. जे चित्र शाळा आणि परिसराशी निगडीत असेल, बाग आणि परिसराशी निगडीत असेल, आहे की नाही, आपल्या अभ्यासिकेशी निगडीत असेल, है ना, आपल्या गावाचं संबंध असणारं असेल, त्या चित्रामध्ये एक वेगवेगळ्या 5-6 प्रकारचे काहीतरी घटक आपल्याला पाहायला येत आहेत. असं चित्र निर्माण करूयात आणि त्याच्यावरून आपण त्याच्या वाक्यात रूपांतर करूयात. चला आता इथं पहा, चित्रामध्ये स्पष्टपणे सूर्य दिसतोय, शब्द पण आलाय सूर्य, है ना. अस्मिन् चित्रे सूर्योदयः दृश्यते. त्यानंतर इथं पर्वत आहे, शब्द पण आलाय पर्वत. अस्मिन् चित्रे
पर्वतः दृश्यते, है ना. पुढं वृक्ष आलाय. अस्मिन् चित्रे, आता प्रत्येक वेळी अस्मिन् चित्रे घ्यावंच असं नाही बरं का. अत्र एकः उन्नतः विशालः वृक्षः अपि तिष्ठति. त्यानंतर नदी, नदीचं चित्र पाहायला मिळतं आहे की नाही. वृक्षस्य समीपे एका विशाला नदी वहति. अस्मिन् नद्यां जलम अपि दृश्यते. अस्मिन् नद्यां जलम अपि दृश्यते. उदयती सोबत सूर्याला आपण स्वीकारलेलं आहे की नाही. सूर्यः पर्वतस्य पार्श्वभागे पूर्वदिशायाम् उदयति. खगाः आकाशे नैकाः खगाः उड्डयन्ति. मेघाः आकाशे जलमेघाः गच्छन्ति. गुल्मकं नद्याम् एकतः गुल्मकानि दृश्यते. गुल्मकानि छोटी छोटी फुलांची वगैरे झुडपं, झाडं है ना, त्यांचा विशाल असा आकार नसतो. ठीक आहे मित्रांनो. आता चित्रांना निबंधासारखं संख्येमध्ये मोजता येणार नाही. मी तुम्हाला म्हटलं की बाबा 7 निबंध आहे, 7 निबंधांपैकी एक येतं. पण या चित्रांच्या बाबतीमध्ये मात्र तसं म्हणता येत नाही. चित्रांचे विषय अनंत आहेत. अनंतांना आपण काही गोष्टी त्याला मर्यादित जर करायचं असेल तर शाळा, त्याच्या संबंधित चित्र, परिसर आपला त्याच्या संबंधित चित्र, उद्यान, मंदिर आहे की नाही, क्रीडांगण, असं एक 5-10 चित्रांचा संबंध देऊन आपण त्यांना एकत्रित करू शकतो. तर चला मग आपला हा जो चौथा प्रश्न आहे त्या चौथ्या प्रश्नाला आपण चतुर्थ विभाग असं म्हणतो. आणि या चौथ्या विभागाचं आपण नाव देतो लेखन कौशलम. लेखन कौशलम. आणि हे जे लेखन कौशलमचा जो भाग आहे तो एकंदरीत आपणाला 9 गुण देणारा आहे. हे अद्याप तुम्ही कधीच विसरायचं नाही बरं का. या 9 गुणांचं महत्त्व कधीही विसरायचं नाही. मग या चौथ्या प्रश्नामध्ये प्रश्न चौथा जो आहे तो प्रश्न आपणाला धातूनाम अव्ययानामच उपयोगम कृत्वा, धातूनाम अव्ययानाम च उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत, या ही सूचना घेऊन येतो. आणि इथं अगदी षट्तः चत्वारः 6 पैकी 4 वाक्य निर्माण करा असं सांगितलं जातं. आणि इथं 4 गुण दिले जातात. अगदी या 6 पैकी 4 वाक्य लिहा आणि 4 गुण मिळवा. जणू काही आपल्यासाठी संधी आहे. अगदी पहिले 3 हे धातू येतात आणि त्याच्यानंतरचे 3 हे अव्यय येतात. म्हणजे किती सुटसुटीत आहे बघा बरं. आता लक्षात घ्या तुम्ही. तुमच्यासमोर एक छोटीशी प्रश्नपत्रिका तयार करून देतो विभाग 4ची, जी तुम्हाला सुद्धा स्वतःला ती तयार करता यावी, जसा अभ्यास पण करता यावा है ना. अगदी आपल्याला याच हा धातू आहे. अगदी हा पहिल्या गणी आहे, आत्मनीय पदी आहे है ना. त्याच्यानंतर अगदी कूप हा धातू आहे, चौथ्या गणी आहे, परस्मैपदी आहे है ना. त्याच्यानंतर कथ हा धातू आहे, अगदी 10व्या गणी आहे, उभयपदी आहे, पण आपण त्याला परस्मय पदामध्ये स्वीकारूया. 3 झाले धातू. त्याच्यानंतर अगदी अव्यय घ्या. आपणाला नमः
अव्यय 8वीपासून अभ्यासाला आलेला आहे है ना. त्याच्यानंतर अधः हा अव्यय. त्याच्यानंतर ऋते हा अव्यय. ही आपली कृतीपत्रिका तयार झाली आहे नाही. 6पैकी 4 सोडवा. आता याच्यापासून आपणाला वाक्य निर्माण करायचं आहे ना. याच्यापासून आपणाला वाक्य निर्माण करायचं आहे. याची पहिला लागणी आहे आत्मनीय पदी आहे. त्याचा अर्थ याचना करणे आहे. आणि ज्याच्याकडं याचना करायचं त्याची चतुर्थी असते. हे आपण शिकलंय आत्ताच आहे की नाही. मग आता वाक्य निर्माण करायचं आहे. मित्र गणेशाय विद्याम याचते. मित्र म्हणा, सखा म्हणा, राम म्हणा आहे की नाही. राम गणेशाय विद्याम याचते. राम गणेशकडून विद्येची याचना करतो. मग दुसरं कूप आहे. ज्याच्यावर रागवायचं त्याची चतुर्थी आहे ना. माता बरं इथं चतुर्थीची नाही, इथं याचतेमध्ये द्वितीयेची अपेक्षा मित्रांनो. बरं सॉरी गडबड झाली. राम इथं येऊ आपण. राम गणेशम विद्याम याचते. राम गणेशकडे विद्येची याचना करतो. राम गणेशकडे विद्येची याचना करतो. त्याच्यानंतर दुसरा धातू आपल्याकडे आलेला आहे कूप. चतुर्थीची अपेक्षा असणार आहे ना. माता पुत्राय कुप्यते. आई मुलावर रागवते. त्यानंतर तिसरा धातू आहे कथ. माता किंवा पिता बालकाय कथाम कथयती. माता बालकाय कथाम कथयती. ठीक आहे. त्याच्यानंतर नमः अगदी सरस्वती नमः विष्णवे नमः है ना. वाक्य बदलता येतील, भरपूर घेता येईल. अधः अगदी वृक्षस्य अधः छात्राः अध्ययनं कुर्वन्ति. वृक्षस्य अधः छात्राः अध्ययनं कुर्वन्ति. आणि पुढचं 6वं आलेलं आहे अव्यय ऋते. त्याचा अर्थ आहे शिवाय. धनात ऋते सुखम न लभते. धनाशिवाय सुख मिळत नाही है ना. मग हे 4 गुणांचा भाग झाला. आता याच्यामध्ये बघा अगदी ज्याच्याकडे याचना त्याची द्वितीय म्हणून अंडरलाईन. ज्याच्यावर रागवायचं त्याची चतुर्थी म्हणून त्याला अंडरलाईन. ज्याला सांगायचं त्याची चतुर्थी म्हणून त्याला अंडरलाईन. ज्याला नमस्कार त्या शब्दाची चतुर्थी म्हणून त्याला अंडरलाईन है ना. त्याच्यानंतर ज्याच्या खाली त्या शब्दाची षष्ठी म्हणून त्याला अंडरलाईन. आणि ज्याच्यापासून दूर जवळ वगैरे म्हणून त्याला अंडरलाईन. हे विसरू नका बरं. आता याला और म्हणून आपण जे शिकलंय ते संस्कृत भाषेया अनुवादात. संस्कृत भाषेया अनुवादात
आता इथं सुद्धा 6 पैकी षट्तः चत्वारी वाक्यानी 4 वाक्य येतात. साधी 6 वाक्य येतात, त्यातली 4 वाक्यांचा अनुवाद आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, लक्षात तर येऊ लागले ना आपण काय शिकलो, कशासाठी शिकलो, त्याची कृती आहे काय येणार आहेत, कशा सोडवायच्या आहेत त्या. आता पुढे जाऊयात. प्रश्न 4 आ. प्रश्न 4 आ. आता इथे आहे निबंधम लिखत. निबंधम लिखत. आता इथं पंचसप्तवाक्यात्मकम 5 किंवा 7 वाक्यात्मकम निबंधम लिखत. पंचसप्त वाक्यात्मकम निबंधम लिखत. अगदी 3 निबंध येतील, पैकी आपणाला 1 निबंध लिहायचा आहे. गुण आहेत 5 आणि आपल्या पुस्तिकेमध्ये एकूण विषय आहेत 7. किती सोपा सुलभ साधा भाग आहे. आपण हे अगदी विसरायचं नाही बरं का. अगदी सहज आपणाला हे लक्षात येणार आहे. आता उदाहरणामध्ये मम प्रियः खगः. दुसरा मम प्रियम पुस्तकम. तिसरा मम प्रिया भाषा. हे 3 निबंध आले. 3 पैकी आपल्याला 1 सोडवायचा आहे आणि याला और किंवा अथवा है ना म्हणून काय येणार आहे. चित्रम दृष्ट्वा पंचसप्तवाक्यात्मकम वाक्य निर्माणम करोत. अर्थात पंचसप्तवाक्य सहाय्यक शब्दानाम आधारेण पंचसप्त वाक्यात्मकम चित्रवर्णनम करोत. असे सूचना येईल आणि हा भाग सुद्धा या लावरमध्ये असल्यामुळे 5 मार्काचाच असणार आहे. ठीक आहे. अगदी माझ्या मते मी ज्या पद्धतीनं तुमच्यासमोर हे सर्व विभाग 4 करिता 2 व्हिडिओज तुमच्यासमोर मी मांडलेली आहेत. अगदी त्यामधून तुमचे पहिल्या अ विभागातले 4 गुण आणि आ विभागातले 5 गुण असे 9 गुण तुमच्याकडे सोपवतोय. ही जबाबदारी तुमच्याकडे देतोय. तुम्ही याचं व्यवस्थितपणे अवलोकन करावं, पाहावं, वाचावं, त्याला लिहिण्यामध्ये सतत सातत्य ठेवावं आणि हा भाग समजून घ्यावा ही अपेक्षा आहे बरं का. अगदी तुम्हाला जर काही मित्रांनो वैयक्तिक कुठं काही अडथळा शंका काही वाटत असेल तर तुम्ही माझा हा मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवर कॉल करा, बोला. अगदी 98 22 40 38 91 98 22 40 38 91. अगदी खूपच महत्त्वाची अडचण असेल, काही आवाज किंवा काही गोष्टी लक्षात येत नसेल अर्थाच्या दृष्टिकोनातून तर तुम्ही मला बोलू शकता. ठीक आहे. चला तर मग अभ्यास करा, दिवस आनंदानं घालवा. जरी कोविड-19ची भीती असली तरीसुद्धा पुढची स्वप्न पाहणं थांबवू नका.